जैन मित्र मी सर्व मित्र चंदू वगैरे आपण पाहता या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे आणि त्या पोल्ट्री फार्म मध्ये या ठिकाणी इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आपण पहा त्याला निरोटोक्सिन नावाचं झर आहे आणि भारतातला नंबर 2 चा विषारी साप आहे. सर्वांना विनंती साप कोणी मारू नये कारण साप मारणे हा कायद्याने गुन्हा आहे. हा आपण पाहताय इंडियन प्रॅक्टिकल कोबरा ज्याला निरोटोक्सिन नावाचं झर आहे आणि साप चावल्यानंतर किंवा साप बाईट झाल्यानंतर शासकीय दवाखान्याशिवाय विलाज नाहीये. झाडफूक किंवा मंत्रतंत्र याच्या नादी लागू नये. साप मारणे कायद्याने का गुन्हा आहे तर आज औषध गोळ्या आणि भूल ही सापाच्या विषापासून आहे म्हणून साप मारणे कायद्याने गुन्हा आहे. तर आपण या ठिकाणी यांना रेस्क्यू केलेला आहे. आपण रेस्क्यू साठी कोणाचे पैसे घेत नाहीत. आपलं एकच धैर्य की फक्त साप वाचावा आणि माणूस वाचावा. आज शेतामध्ये सोयाबीन मध्ये रसल वायपरची पिल्ले आहेत. रसल वायपर म्हणजे परूट ज्याला घोणस हे सुद्धा नाव आहे. तरी शेतकऱ्याने शेतामध्ये काम करताना थोडं व्यवस्थित जपून करा. आपण धरला असा कोणी धरण्याचा प्रयत्न करू नये. उजेडात घ्या थोडा उजेडात घ्या उजेडात उन्हात उन्हात घ्या उन्हात कॅमेरा ते आहे ना तिथं नाही त्यांचा मोबाईल आहे त्यांना दाखवावं लागतं ना ते कसली बरणी बघू दे. कोणती चांगली त्यात नाही बसणार कसा बसतो लोणचं भरायचं होय त्याच्यामध्ये दाबून काय नाही डोक्याने गमजा हलवा फडी काढते कपडा हे करा तुमचा बघा ना फडी हलवा हलवा कपडा हलवा की तिथनच कशाची पाणी कशाचं काय ठार होईल नाही त्यांना आधीच सांगितलंय ना धरायचा प्रयत्न कोणी करू नका. खालचं दात आहे ती वाकडा ही सोडायचं वाकडा नाही मला दात दाखवायचे एकदा स्टॉप करा.